नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज एक नवीन व्हिडिओ, नवीन रेसिपी, आषाढी एकादशी निमित्त मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. शेंगदाण्याचा लाडू. बघा, अशा पद्धतीने हा लाडू झालेला आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. अर्धा किलो मी शेंगदाणे घेतले, जवळपास 3 वाट्या. अशा पद्धतीने हे शेंगदाणे मी भाजून घेत आहे. कढईमध्ये मी हे शेंगदाणे घातलेले आहेत आणि मध्यम आचेवर हे असे खरपूस भाजून घ्यायचे. आपण जर शेंगदाणे जास्त मोठा गॅस करून भाजलं तर मधून व्यवस्थित भाजले जात नाहीत, आणि जास्त गॅस मोठा केला तर आपले शेंगदाणे करपले जातात. अशा पद्धतीने हे शेंगदाणे भाजलेले आहेत. बघा, त्याच्यावरची साल निघाली म्हणजे हे शेंगदाणे भाजलेले आहेत. शेंगदाणे भाजले की त्याच्यावरची साल जी असते ते व्यवस्थितरित्या निघते. अशा पद्धतीने हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. बघा, अशा पद्धतीने हे हलवून घ्यायचं. मध्यम आचेवर हे सगळं करून घ्यायचं. वारंवार त्याला थोडं थोडं हलवत जायचं आणि मग ते खाली डागत नाहीत. त्यामुळं शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातात. आणि आता मी शेवटी ह्याच्यामध्ये एक अर्धी वाटी, 3 वाटी शेंगदाणे, त्याला अर्धी वाटी खोबरं टाकलेलं आहे. खोबरं पण ह्याच्यामध्येच थोडं फ्राय करून घ्यायचे. किस आहे तो, त्यामुळं तो लवकर भाजला जातो. त्यामुळे ह्या शेंगदाण्यामध्येच ते टाकून दिलेलं आहे मी. अशा पद्धतीने हे खोबरं आणि शेंगदाणे एकत्र भाजून घेतलं आणि आता मी हे बाजूला काढून ठेवते. आणि हे आता आपण एक मिक्सरमधून फाईन पावडर करून घ्यायची. अशा पद्धतीने हे मिक्सरमधून काढून घ्यायचं, ग्राइंड करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे मी काढून घेतलेलं आहे. बघा, अशा पद्धतीचा कूट करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये मी हे गूळ घालून घेतला. 3 वाट्या शेंगदाण्याला मी 2 वाटी गूळ घातलेला आहे. मी बरोबरी घेत नाही आहे, कारण माझ्याकडे गोड जास्त खात नाहीत, कारण आम्हाला एवढाच गूळ बास होतो, म्हणून मी 2 वाट्या घेतलेला आहे. तुम्ही बरोबरीनं पण घेऊ शकता. 3 वाट्या शेंगदाणे तर 3 वाट्या गूळ घेऊ शकता. म्हणजेच 500 ग्राम शेंगदाण्याला अर्धा किलो गूळ. अशा पद्धतीनं प्रमाण घेतलं जातं, पण मला थोडं कमी लागतं, त्यामुळं मी 2 वाट्याच घेतलेल्या आहेत. असं हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर बघा, अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता ह्या मिक्सरला, हे जे मिक्सर करून ठेवलेलं आहे हे पण आपण नंतर अजून मिक्सरमधून काढून घ्यायचं. गूळ घातल्यानंतर सुद्धा ते मिक्सरमधून काढून घ्यायचं, कारण गूळ हा त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये एकजीव होतो आणि आपले लाडू व्यवस्थित होतात. त्यामुळे हे ग्राइंड करून घ्यायचं. अशा पद्धतीने मी हे ग्राइंड करून घेतले. आता ताटामध्ये मी हे काढून घेते. बघा, अशा पद्धतीने हे झालेलं आहे. बघा, कलरसुद्धा चेंज झाला गूळ टाकल्यामुळे. असं हे सगळं अर्धा किलो शेंगदाणे आणि गूळ आहे ते पूर्णपणे हे काढून घ्यायचं. अशा पद्धतीने मी हे काढून घेतलेलं आहे. बघा, हे सगळे जे काय आहे ते सगळं जे मिक्स करून ठेवलेलं होतं ते पूर्णपणे हे आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं. 1 चमचा, जवळपास 1 चमचा विलायची पूड टाकून घेतली त्याच्यामध्ये. हे पण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितरित्या. सगळं मिक्स करून घ्यायचं पूर्णरित्या. बघा, अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स झाले आता सगळं. मिक्स करून घेतलेलं आहे. आता ते फाईन पावडर झाली. मिक्स केल्यानंतर सगळं एकजीव झालं, पण पूर्णपणे एक
एक पावडर झाली, त्याच्यामध्ये ओबडधोबड काही राहिलेलं नाही, म्हणून आपण हे 100 ग्राम शेंगदाणे हे बाजूला काढून ठेवले होते. आणि आता मी हे खलबत्त्यामध्ये ओबडधोबड असं मी ह्याचं कूट करून घेते. कारण हे कूट आपण जर त्या मिक्सरमध्ये आपण करून ठेवलेल्या मिक्सरमध्ये जर हे टाकलं तर आपल्याला हे जे बारीक बारीक कण असतात हे जे शेंगदाण्याचे ते लाडूची चव वाढवतातच. अशा पद्धतीने मी हे कूट करून घेतलं ओबडधोबड असं बघा. आणि हे कूट हे आपण ह्या जे मिक्सर करून ठेवलेलं होतं गूळ आणि शेंगदाण्याचं त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं. अशा पद्धतीने हे जे छोटे छोटे कण असतात हे आपण जेव्हा लाडू खातो त्यावेळेस अधूनमधून हे कण आपल्या दाताखाली येतात आणि लाडूची चव पूर्णपणे भरपूर अगदी एमी आपल्याला खायला पण आवडलं जातं. वेगळं पण काहीतरी दिसून येतं आपल्याला. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं बघा. हे मिक्स करून घेतलं मी सगळं एकत्रित करायचं सगळं हे. आणि अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे बघा. कलर सुद्धा छान आलाय त्याचा. आणि आता आपण हे याचा लाडू वळून घेऊ. छोटे छोटे असे जवळपास 500 ग्राम शेंगदाण्याचे जवळपास 21 ते 22 लाडू होतात. मी केलेल्या आकाराने जर केले तर 22 ते 23 लाडू होतात. अशा पद्धतीने हे लाडू मी केलेले आहेत. आता हे सर्व लाडू मी करून घेतले बघा. एका प्लेटमध्ये मी हे सर्व करून घेतलं. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा अशा पद्धतीने हा लाडू मी फोडून दाखवते बघा. अशा पद्धतीने हे झालेलं आहे. चला बघा अशा पद्धतीने कण मध्ये दिसले ना हे कण आपल्याला खाताना फार छान लागतात. आणि लाडूची शोभा हे कण वाढवतात. म्हणून आपण थोडंसं कूट ओबडधोबड करून घातलं पाहिजे.